जगातला सर्वात उंच असा हा ब्रिज, ज्याला मुख्यमंत्र्यांनी इंजिनिअरिंग मार्वल असा उल्लेख केला, हे अत्यंत अवघड काम आहे. या कामावरून अधिकारी पळून गेले असे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उल्लेख केला. अशा या ब्रिजवरून मी जात आहे. माझे मोठे बंधू डॉक्टर अनिल कुमार बळीराम गायकवाड यांच्या अभियांत्रिकी कौशल्यातून आणि मार्गदर्शनातून हे काम पूर्ण झालेलं आहे. मला खूप अभिमान आहे की मी त्यांचा छोटा भाऊ आहे. विशेषतः अतिशय सुंदर आणि देखणं असं हे काम त्यांनी केलेलं आहे. मी पुन्हा एकदा त्यांचं कौतुक करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्र शासनाला पण धन्यवाद देतो की हा प्रकल्प अतिशय कमी वेळामध्ये आणि अतिशय चांगला 1 2 3 4 5 लाईन, म्हणजे 5 लाईन या साईडनी 5 लाईन त्या साईडनी, म्हणजे 10 पदरी रस्ता, हा जगातला सर्वात रुंद असा टनेल म्हणून गिनीज बुक वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. आणि या बोगद्यातून आता मी पहिल्यांदा प्रवास लातूरच्या दिशेने करत आहे. मी अण्णांचे या ठिकाणी खूप आभार व्यक्त करतो. नरेंद्र मोदी या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, लोकप्रिय उपमुख्यमंत्री सुनेत्राजी पवार यांचेही आभार व्यक्त करतो. अशा या ऐतिहासिक प्रकल्पाचा लोकार्पण महाराष्ट्र दिनी 1 मेला संपन्न झाला आणि या बोगद्यातून आज मी प्रवास करत आहे. घाट नावाचा प्रकार हा संपलेला आहे आणि आता सरळ रस्त्याने एका उंचीच्या लेवलच्या रस्त्याने हा सुखकर असा प्रवास या ठिकाणी झाला आहे. विशेष म्हणजे या रस्त्याला कुठलाही अतिरिक्त टोल घेतला जात नाही. याबद्दलही मी शासनाचे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. अतिशय सुंदर असं काम या ठिकाणी झालेलं आहे. एक अभियांत्रिकीचा एक मॉडेल किंवा एक अभियांत्रिकीचं मार्वेल म्हणून ज्यांनी मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला असं हे काम या ठिकाणी झालेलं आहे. मी अण्णांचं खूप कौतुक करतो की हा पूर्ण प्रकल्प मिसिंग लिंकचा त्यांच्या हातावर झालेला आहे, त्यांच्या मार्गदर्शनात झालेला आहे. ते या MSRDCचे प्रमुख उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या नात्याने अतिशय उत्कृष्ट काम त्यांनी केलेलं आहे. शासनाने त्यांचा विशेष गौरव 1 मेच्या कार्यक्रमामध्ये स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम संपण्यापूर्वी गायकवाडांचा सत्कार घ्या म्हणून या ठिकाणी त्यांचा एक स्पेशल एकट्याचाच विशेष सत्कार करून त्यांच्या या कामाचं कौतुक केलं. अण्णा म्हणजे डॉक्टर अनिल कुमार गायकवाड यांनी अतिशय हार्डवर्कनी, अतिशय मेहनत घेऊन अवघड अशा कामामध्ये त्यांनी त्यांचं अभियांत्रिकी कौशल्य वापरून ही प्रशासनाच्या वतीनं त्यांनी हे काम केलेलं आहे. मी त्यांचे खूप अभिनंदन करतो आणि आम्हाला लातूरकरांना, आणि मी त्यांचा भाऊ आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे. लातूरकरांना आणि मराठवाड्यांना ही त्यांचा खूप अभिमान आहे आणि कौतुक आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांना 2 वेळेस उत्कृष्ट अभियंता म्हणून त्यांच्या अनेक प्रकल्पाच्या कामाची दखल घेऊन त्यांना सत्कार केलेला आहे. मी या ठिकाणी इतकं मोठं काम आणि ऐतिहासिक काम केलेलं आहे. यांच्या या अद्वितीय कामाबद्दल भारत सरकारने ही दखल घ्यावी आणि खरं तर त्यांना पद्मभूषण, पद्मश्री सारखा पुरस्कार देऊन गौरव केला पाहिजे असं माझ्यासारख्या एका लोकप्रतिनिधीला वाटतं. कारण इतकं अवघड आणि मोठं काम करून लोकांचा सुखकर प्रवास या ठिकाणी केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि आभार पण व्यक्त करतो. खरं तर हा आणखीन बोगदा सुरूच आहे, म्हणजे हा ब्रिज नंतरचा लांब असलेला हा टनेल आहे आणि वाहनं बिलकुल
शिस्तीने लाईननी या ठिकाणी जात आहेत. आम्ही पण स्पीडच्या नियमाचं पालन करत आणि लाईनचं पालन करत या ठिकाणी आम्ही जात आहोत. हे भारतातील नाही तर परदेशात प्रवास करत आहोत की काय असं फिलिंग या रस्त्याने जात असताना आम्हाला वाटत आहे. किती लांब हा बोगदा या ठिकाणी तयार केलेला आहे. म्हणजे खरं तर हे इतक्या अवघड ठिकाणी म्हणजे आता मी जिथून चाललोय त्याच्यावरती तळं आहे, म्हणजे पाण्याचा मोठा तळं आहे आणि तळाच्या खालून हा बोगदा या ठिकाणी जात आहे, तयार केलेला आहे. म्हणजे इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे दगड ह्या बोगदा तयार करत असताना निघालेले आहेत. काही प्रमाणात ठिसूळ असतील, काही कडक असतील, परंतु इतकं कठीण माणसांना चॅलेंज करणारं हे काम या ठिकाणी यशस्वी पूर्ण करून लोकार्पण झालेलं आहे. आमच्या महायुती सरकारचं वैशिष्ट्य आहे, नरेंद्र मोदी सरकारचं वैशिष्ट्य आहे. आम्ही ज्या कामाचं उद्घाटन करतो त्याचं लोकार्पणही आम्हीच करतो. तेही या कामाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना केलं होतं आणि लोकार्पणही मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच हाताने या ठिकाणी होत आहे. हा अतिशय रुंद जगातला एकमेव असा हा टनेल, त्या टनेलमधून मी आज पहिल्यांदा प्रवास करत आहे. मला अण्णांच्या कामाचं खूप कौतुक वाटत आहे. खूप कठीण आणि अवघड असं हे काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे विशेषतः हा बोगदा इथून जात असताना सर्व काळजी त्यांनी घेतलेली आहे. लाईटची व्यवस्था आहे, एक्झॉस्टची व्यवस्था आहे, CCTV कॅमेरे आहेत आणि यावरती विशेषतः पोलिसांचं पण कंट्रोल आहे. आम्ही 1 मिनिटासाठी स्टार्टिंगला थांबलो होतो तर 2 पोलीस त्या ठिकाणी येऊन आम्हाला सांगितलं की असं थांबाल तर मुख्यमंत्र्यांनी फाईन लावायला सांगितलेलं आहे. आम्ही म्हणजे इतकं तत्पर अशी यंत्रणा या ठिकाणी राबवली जात आहे. आणि हा बोगदा म्हणजे एवढा लांब असलेला हा टनेल मध्ये मध्ये जर काही अपघात झाला किंवा गाडी बंद पडली तर त्यासाठी असे हे म्हणजे बोगदे या अशा प्रकारचे साईडला बोगदे ठेवलेले आहेत जेणेकरून ती व्यवस्था ही सुरळीत होईल. मला वाटतं की हा बोगदा आता संपत आलेला आहे आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा पूजनीय मोठे बंधू आदरणीय अण्णा यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि धन्यवाद देतो. महाराष्ट्र शासनाला, भारत सरकारला ही धन्यवाद देतो की जवळपास 7,000 करोडचा हा प्रकल्प या ठिकाणी शासनाने पूर्ण करून सुद्धा मिसिंग लिंक हा प्रकल्प जरी असला तरी 1 तारखेच्या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी हा कनेक्टिंग लिंक असा बदल करावा गायकवाड साहेब म्हणून विशेषतः त्या ठिकाणी भाषणामध्ये उल्लेख केला आणि आताच्या ह्या कनेक्टिंग लिंक मुळे आमचा प्रवास अतिशय सुखकर आणि वेळ वाचवणारा झाला. घाट हा नावाचा प्रकार हा बिलकुल राहिलेला नाही आहे आणि अशा पद्धतीने आम्ही आता या टनेलच्या बाहेर पडलो आहोत. धन्यवाद.